पारू, हं? तुला गाणी ऐकायला आवडतात? हं. मग तुझ्या आवडीचं एखादं गाणं लाव ना. मला आवडेल तुझ्या आवडीचं गाणं ऐकायला. अं, ठीक आहे. वाह! मलाही खूप आवडतं हे गाणं. बहुतेक आपली चॉईस सेम आहे. काय घाणेरडं गाणं लावलंय हे. हे बंद करा आणि छान वेस्टर्न म्युझिक लावा प्लीज. नको. आहे ते गाणं सुंदर आहे. प्रीत, प्रीत, कुठे गेला होतास तू मला दुपारी सोडून? हं? मी किती वेळ वाट बघत होते तुझी. मला मला पाणी आणतोय म्हणून सांगून गेलास आणि काय? तू पाणी आणायला गेला होतास की बनवायला गेला होतास? अगं ते गावात माझं थोडं महत्वाचं काम होतं ते कर. एक मिनिट. त्या गावात तुझं का? मूर्ख वाटते मी तुला? हं? शट अप. पारू, हं. आता पोहोचेपर्यंत तुझ्याच आवडीची गाणी लाव. आदित्य सर, तुम्ही गाडी चालवा की. वाटलंच डॅडी सोबत गप्पा मारा, म्हणजे तुम्हाला झोप नाही येणार. डॅडी सरांनी द्या मागं पाठवून. मला झोप येते यार. आणि हरीश चांगली गाडी चालवतोय की. ये इकडे झोपूया. एक्झॅक्ट काय झालं आई? इट्स ओके. इट्स ओके. तू कसलाच विचार करू नकोस. काही होणार नाही बाबांना. मला फक्त नाव सांग, मी जाऊन बघतो त्याला. बाबांना हात करा लावला तरी. कोणची गरज नाहीये. अरे तू शांतपणे विचार केला पाहिजे. आई, काहीतरी क्लू मिळालाय का? कोणी केलं हे सगळं? सूर्यकांत कदम. सूर्यकांत कदम. बाजूला हो रे. हा. ये इकडे काय वेल्डन वेल्डन काय गुगली मारली तर एकदम बेस्ट. ती डील होणार नाही, कारण त्याला माझ्या आईचा होकार नाही. एक मिनिट. नाही समजा उद्या अहिल्यादेवी म्हणाले की श्वासच घेऊ नकोस तर मंत्री ज्याचा प्रोजेक्ट कॅन्सल केला होता तो. हो तोच. पण आता काय हवं त्याला? आणि या सगळ्यात बाबांचा काय संबंध आहे? आपण दत्तक घेतलेल्या गावातल्या गावकऱ्यांच्या जमिनी हव्यात. 200 कोटी अडकलेत त्याचे. जर आपण त्या गावकऱ्यांच्या सह्या त्याला आणून दिल्या तर त्या बदल्यात तो श्रीकांतला सोडेल.
उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.